गरीब आमचा दलित समाज महत्वाचा वाटत नाही। या आईने हे एवढं भव्य घर बौद्ध वस्तीत बांधल्यावर गर्वानी मान हे होती। कुणासाठी बांधलं? एकुलता एक लेकरासाठी बांधलं। आज तुम्ही तिला आधार द्यायला सुद्धा येत नाही। तुम्हाला आमचे मत लागतात, आमचे झेंडे लागतात, पण आमच्या दुःखामध्ये तुम्हाला आमच्या डोक्यावर हात ठेवायला सुद्धा येऊ वाटत नाही। पंकजाताई मुंडे तुम्हाला इकडे येऊ वाटत नाही। धनंजय मुंडे तुमच्या तालुक्यातला माणूस पालकमंत्री आहेत, लातूर मध्ये मारलाय, तुम्हाला एसपीला बोलावं वाटत नाही। अरे एवढी निर्दयता, एवढी असंवेदनशीलता, आज त्यांना घुटमाळून मेल्याशिवाय पर्याय आहे का? आज ही माऊली गेल्या 48-50 तासापासून रडत आहे। कोण बघणार तिच्याकडे? कोण बघणार आहे? हे आमचं दुःख आहे, हा आक्रोश आहे, आणि बचाव बचाव करताय। कुणाला बचाव? अरे आम्ही मारायला लागलोय, आम्हाला रोज मारलं जातंय, आम्ही धोक्यात आहे। कुणी नाही आला। नेत्यांच्या भेटी होत्यात, पण समाजाच्या भेटी कुणी घेत नाही। वाईट आहे आमच्या सोबत, समाजासोबत। आमचा बाप, आमचा वाली बाबासाहेब नाहीत म्हणून आमच्यावरती हे हाल सुरू आहे। आम्हाला तडफडून मारलं। न्याय मागायला गेलो तर काय मिळालं? त्या हॉस्टेल मध्ये आई आणि नातेवाईक 36 तास त्या भीतीला टिकून उभं राहिले। आणि तुम्ही त्याच्यामध्ये पोस्टमॉर्टम करायला 3 दिवस लावता, कारण बॉडी सडली पाहिजे, पुराव्यामध्ये काही सापडलं नाही पाहिजे। आम्हाला कळत नाही काय करताय तुम्ही आमच्या सोबत, आम्हाला कळत नाही। बॉडी सडवायची मग पोस्टमॉर्टमला न्यायची। 36 तास तिथं आई रडत बसली, नाही दया आली। पोस्टमॉर्टमच्या आधी आमच्या जातीचे पोलीस पाठवून सांगायला लावलं, आत्महत्या घरी जा। लाज वाटली पाहिजे, लाज। किती सहन करायचं? पीडितांना पैशाचं आम्हीच दाखवतो। अरे काय चाटणार ते पैशाला? आज मी 50 लाखाची कुटुंबाला मागणी करतोय, पण द्यायचे कुणाला? इथं त्यांनी भलं मोठं घर बांधलंय, सगळं स्वप्न बघितलंय। आरक्षणवादी आहेत आम्ही, आरक्षणवादी, आम्ही आरक्षणवादी आहेत। 1 लाख फीस दिली हो हॉस्टेलला, कारण आमच्या मुलाला शिक्षणात काही कमी पडलं नाही पाहिजे। कुणासाठी करायचंय? एकुलता एक मुलगा मारलाय तरी दया याय ना हो। राज्य सरकारला इशारा आहे, योग्य नाही। हा आमचा आक्रोश आहे, हा नोट करा।